नमस्कार. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा शक्तिपीठ महामार्ग हा पवनार ते पत्रादेवी सिंधुदुर्ग या मार्गामध्ये होणार आहे आणि याला सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा विरोध आहे. महाराष्ट्रातील सध्या 12 जिल्ह्यांमधून जात होता आणि सांगली जिल्ह्यातील या 26 गावं या शक्तिपीठ महामार्गामध्ये बाधित होणार आहेत आणि त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा याला पूर्णपणे विरोध आहे. सुरुवातीला ज्या 19 गावांमधून हा शक्तिपीठ महामार्ग जात होता त्या गावातील शेतकऱ्यांनी त्याला पूर्ण तीव्रपणे विरोध केल्यानंतर पुन्हा महाराष्ट्र शासनानं याचं रेखांकन बदललं आणि इतर गावांमधून हा शक्तिपीठ महामार्ग वळवण्यात आला आणि ती आता 26 गावं सांगली जिल्ह्यामधून बाधित होत आहे. या 26 गावातील शेतकऱ्यांनी आता या शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध केलेला आहे. ज्या ड्रोनच्या मोजण्या येत आहेत त्याला तीव्र विरोध केलेला आहे आणि सध्या जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केला जावा, आमदारांनी त्यावरती बोलावं, हा प्रश्न मांडावेत. यासाठी 7 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर या निमित्तानं धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की निर्णय आता घेतला बाधित शेतकरी? आम्ही मंगळवारी 7 तारखेला होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये तिथे असलेल्या सर्व आमदारांनी किंवा शक्तिपीठ बाधित तालुक्यातील जे आमदार आहेत त्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठवावा. आतापर्यंत 1-2 आमदार सोडले तर आतापर्यंत कोणीही तिथं ब्रशब्द काढलेला नाही. सत्तेत असो अथवा विरोधात असो सगळ्याच आमदारांनी शेतकऱ्यांचं होणारं जे काही नुकसान आहे ते नुकसान आणि आमच्या सगळ्यांचा आवाज त्या अधिवेशनात घेऊन जावं या उद्देशाने आम्ही उद्याच्या मंगळवारी 7 तारखेला आम्ही 1 दिवस आझाद मैदानावरती धरणे आंदोलन आम्ही करतोय. ऊसाच्या शेतीचा खूप मोठा तुटवडा या निमित्तानं होणार आहे. ऊसा शेतीवर परिणाम होणार आहे. कशा तरी निश्चितपणे वाळवा तालुका हा सगळा ऊसपट्टा आहे. माझ्या शेजारी असणारे जे तालुके आहेत तिथं द्राक्ष बागायत आहेत, ऊसाचं क्षेत्र पण आहेत आणि हा सगळा जो भाग आहे हा सुपीक भाग आहे आणि आमच्यासारखी सुपीक जमीन जर कुठं महाराष्ट्रात मिळत असेल तर ती मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं. ते देणारे जे लाभ आहेत, जे पैसे आहेत, त्या पैशास आमची सुपीक जमीन येणार नाही. आम्हीच एकटे गावातून आम्ही जवळजवळ 90,000 टन 1,00,000 टन आम्ही गावातून उत्पन्न देतोय. या शक्तिपीठ महामार्गामध्ये जवळजवळ 20,000 टन ऊस कायमस्वरूपी त्या महामार्गाच्या खाली गाडला जाणार आहे आणि याचा परिणाम सगळ्या गावाच्या अर्थव्यवस्थेवरती होत असेल. हे एका गावाचं होत असेल तर निश्चितपणे तालुक्याचं पण तेवढंच नुकसान होतंय आणि महाराष्ट्रात सुद्धा जी 13 जिल्हे आहेत या 13 जिल्ह्यात सुद्धा इतकंच नुकसान होणार आहे. त्यामुळे ह्या आमच्या सुपीक जमिनीतून हा हायवे जो शक्तिपीठ नावाचा जो हायवे हा हट्ट हे सरकारनं सोडावा. नक्कीच या निमित्तानं आपल्यावर आणखी काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलावं. काय सांगाल, कारण आमदारांची भूमिका नेमकी काय राहणार आहे? कारण कुठल्याही आमदारानं आवाज उठवलेला दिसत नाही. आम्हाला आमदारांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही निवडून गेलेले लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये काम करत आहात. फडणवीस साहेब तुमचा ड्रीम प्रोजेक्ट नाही. फडणवीसांची काही प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी नाही आहे आणि त्या कंपनीत जसं नोकर चाकर अधिकारी कामाला असतात तसं आमदारांनी वागू नये आणि म्हणून आमदारांचं लक्ष वेधण्यासाठी की आम्ही सगळेजण शेतकऱ्यांच्या घरादारावर जर तुम्ही नांगर फिरवत असाल तर तो नांगर तुमच्यावर फिरवू, कारण ही वेळ शेवटची आहे. कुठलाही शेतकरी सुपीक जमिनी आणि कसलीही जमीन असली तर ती जमीन त्याला मुलाबाळापेक्षा प्रिय आहे आणि म्हणून या 13 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. सांगली जिल्ह्यातील ही अत्यंत सुपीक अशी जमीन आहे. अनेक छोटे मोठे उद्योग मगाशी सांगितल्याप्रमाणे अवलंबून आहेत आणि म्हणून आम्ही ही जमीन वाचवणार आहे आणि जमीन वाचवण्यासाठी वाटेल तेवढा संघर्ष करण्यासाठी म्हणून आम्ही तयार आहोत. त्याच पद्धतीनं मंगळवारी उद्याच्या 7 तारखेला आझाद मैदानावर त्याच ताकदीनं आम्ही येणार आहोत. आमदारांनो, तुम्ही आमच्या मागण्या आहेत त्या विधिमंडळात मांडा, विधिमंडळाच्या पायरीवर ते आंदोलन करा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे हा इशारा देण्यासाठी आम्ही चालू.
जतचे जे आमदार आहेत गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी असं सांगितलेलं होतं की अनेक आमदारांनी समर्थनाची पत्र राज्य शासनाला दिलेली आहेत. त्या संदर्भात काय बोलणार? जतचे कोण आमदार आहेत, पडळकर काय आमदार आहेत का, कुणाचे काय राखीव मधले सरदार आहेत, याच्याशी शेतकऱ्याचं मुळीच देणं घेणं नाही. देणं घेणं आहे ते जनसामान्य शेतकऱ्याच्या तळागाळ्यातल्या जमिनी जाणार आहेत, त्या वाचवायच्या आहेत, त्याच्याशी आमची नाते आहेत. त्यामुळं हा विषय गौण आहे. पडळकर काय म्हणतात, तो पडळकर म्हणण्यापेक्षा इथला शेतकरी जातिवंत शेतकरी आहे, तो जमीन वाचवण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदानही देईल. त्यामुळं तुम्ही जे विषय उपस्थित केला आहे तो गौण आहे. वास्तविक पडळकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असणाऱ्या फडणवीसचा कोणतरी चाकर असावा, कदाचित त्या उद्देशाने त्यांनी बोलले असावेत. आपल्याबरोबर कॉम्रेड धनाजी गुरव आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. अनेक गावांनी या विरोधामध्ये ठरावही केले सांगण्यात येते. ग्रामसभांनीच ठराव केलेले आहे आणि भारतीय संविधानानं ग्रामसभांना जो अधिकार दिलेले त्या अधिकाराखाली कायदेशीर सगळे ठराव झालेले आहेत. मुद्दा आहे तो भारतीय संविधानाने लोकशाही फडणवीस साहेब पाळणार आहेत की नाही. जर त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असेल तर तो महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे ना. मग महाराष्ट्राच्या विकासासाठी असेल तर विधानसभेमध्ये मांडा, चर्चा होऊ द्या. जनतेचे प्रतिनिधी म्हणून आमचे कोण प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बाजूनं महाराष्ट्राच्या बाजूनं बोलतात आणि फडणवीसांच्या ड्रीमच्या बाजूनं कोण बोलतात हे आम्हाला कळू देत ना. दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राची आर्थिक स्थिती इतकी खालावलेली आहे की तुम्हाला कर्ज काढावं लागतं आणि तुम्ही ह्या प्रोजेक्टसाठी ड्रीमसाठी तुमच्या महाराष्ट्रावर जर 1,20,000 कोटी रुपये लादणार असला तर महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे की हुकुमशाही आहे. गरज काय रस्त्याची असा आमचा मुद्दा आहे. जेव्हा नागपूरपासून गोव्यापर्यंत जोडणारे अनेक रस्ते आहेत, आता तुम्हीच केलेला एक रस्ता आहे तो पण 6 पदरी आहे. त्याच्यापासून ह्याचं अंतर किती आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की त्या रस्त्यानं जायला वेळ जास्त लागतो तर वेळ कमी करण्यासाठी या रस्त्यावर काय दुरुस्त्या करायचे ते करा ना. नवीनच जमिनी घ्यायच्या, नवीनच प्रकल्प उभे करायचे आणि ते जनतेचा विचार न करणारे उभे करायचे. आत्ताचे रस्ते गावं जोडणारे रस्ते आहेत. फडणवीसांचं ड्रीम हे गावं गाडणार आहे, ते गावं जोडत नाही. तो गावावरून जाणारा रस्ता आहे, त्याची कनेक्टिव्हिटी फार कमी आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की फडणवीसांनी आपलं ड्रीम महाराष्ट्रावर न लादता त्याचा पुनर्विचार करावा. या रस्त्याची गरज नाही, महाराष्ट्राला तर अजिबात गरज नाही, म्हणून पण आमचा ह्या रस्त्याला विरोध आहे. हा रस्ता ज्यावेळी मंजूर करण्यात आला त्यावेळी 1955च्या कायद्याचा हातभार घेतलेला असतो मला. त्याच्याऐवजी 2014चा कायदा लागू करावा अशी मागणी काय झाली? पहिला मुद्दा, ह्या रस्त्याची गरज आहे का. विकासासाठी प्रकल्प करावे लागतात हे बरोबर आहे, पण ज्यावेळी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या समोर तुम्ही विकासाचे प्रकल्प मांडले त्यांनी स्वतःहून जमिनी दिलेल्या आहे आणि मग ज्या शेतकऱ्यांनी गावं जमिनी प्रकल्पासाठी दिली त्यांच्या पुनर्वसनाचा विचार पण महाराष्ट्राने केला, सरकारने केला. तुम्ही 2014चा कायदा लागू करत नाही, कारण कळत नाही. म्हणजे फडणवीसांनी असं का केलं हे आम्हाला कळलेलं नाही, महाराष्ट्राला कळलेलं नाही, कारण विधानसभेत ती चर्चा झालेली नाही. तुम्ही 1985चा जो कायदा आहे पुनर्वसनाचा, तो कायदा सुद्धा तुम्ही लागू करत नाही. का करत नाही, कारण कळत नाही. तुम्ही विधानसभेमध्ये चर्चा केली नाही. तुम्ही 1955चा कायदा लागू करता, हायवे ॲक्ट, का केला हे पण कोणाला कळत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की फडणवीस साहेबांचं ड्रीम हे जर चर्चा करण्याजोगं नसेल आणि सार्वजनिकरित्या चर्चा करण्याजोगं नसेल, विधानसभेत बोलण्याजोगं नसेल, आमच्या ग्रामपंचायतीसमोर जर त्याचं डिझाईन लावून त्याची चर्चा होऊ शकत नसेल, तर मला असं वाटतं की फडणवीसांनी हे ड्रीम बाजूला ठेवलं पाहिजे. महाराष्ट्राचं वाटोळ तुमच्या ड्रीमसाठी करू नका, असा पण आमचा आग्रह आहे. आता या 26 गावातील बाधित शेतकऱ्यांची नेमकी भूमिका काय राहणार नाही, इशारा काय राहील? ही जी सगळी सांगली जिल्ह्यातली 26 गावं खरं तर सगळ्या महाराष्ट्राचाच हा आवाज आहे असं समजा. जिथून शेतकरी निघतील ते सगळीकडून येणारच आहेत. आमचं म्हणणं आहे की हा जो फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याचा फडणवीसांनी पुनर्विचार करावा. याची गरज नाही, त्यामुळे हा रस्ता करून महाराष्ट्राला नुकसानीत आणू नये असा आमचा आग्रह आहे. नक्कीच या निमित्तानं हा जो प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग आहे तो महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा विचार करून पाठीमागं घ्यावा. कारण या शक्तिपीठ महामार्गामुळं ज्या सुपीक जमिनी आहेत
जाणार आहेत. जे भविष्याचं जे स्वप्न आहे किंवा भविष्याचं जे येणाऱ्या ज्या नवीन पिढीचं जे भाकरी आहे, त्यांचं जे अन्न आहे, त्यांचं जेवणाचं ताट आहे, ते कुठंतरी या सरकारकडून हिरावून घेतलं जातं आहे आणि त्यामुळं इथली जी बाधित जो शेतकरी आहे तो लयाला जाणार आहे. कुठंतरी त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि ताबडतोब शक्तिपीठ महामार्ग हा रद्द करण्यात यावा अशा तऱ्हेची मागणी या शेतकऱ्यांच्याकडून, या पदाधिकाऱ्यांच्याकडून होते. आणि येत्या 7 जुलै रोजी या निमित्तानं इथं जे पावसाळी अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानावर सबंध महाराष्ट्रातील हे शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांचं एक धरणे आंदोलन या निमित्तानं केलं जाणार आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.